येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त मनीषा खत्री यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला। त्यानंतर आज सकाळीच पहाटे शहरातील रामकुंड परिसराचा त्यांनी आढावा घेतला। रामकुंड परिसरातील गांधी तलाव, होळकर पूल, गाडगे महाराज परिसर या ठिकाणी त्यांनी पाहणी केली। गोदा स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देखील दिलेत। रामकुंड परिसरात देशभरातून रोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे या ठिकाणी असलेले वस्त्रांतरगृह, स्नानाकरता असलेले पवित्र कुंड या सर्वांचा आढावा आयुक्त खत्री यांनी घेतला। सोबतच पंचवटीतील श्री काळाराम मंदिर व सीता गुफा या शाही मार्गाची देखील त्यांनी यावेळेस पाहणी केली। या परिसराचा जागतिक स्तरावर आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी केंद्र शासनामार्फत मंजूर प्रकल्पात करण्यात येणारी कामे, त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ, शाश्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। रामकाल पथ प्रकल्प अंतर्गत विविध कामे, लेझर शो, पाण्याचे कारंजे, बोटिंग, वस्त्रांतरगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किंग सुविधा, परिसर सुशोभीकरण करणे आदी कामे त्यांनी हाती घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यावेळी महापालिका आयुक्तांसोबत सर्व विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।